नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाइट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक, अरहत, सम्यक संबुद्ध, देवानंद पियदसी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिंबल ऑफ नॉलेज, जग बदलणारा बाप माणूस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो आणि नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी साधू साधू म्हणा। आज विशेष धम्मदेसना म्हणून आज आपण बौद्ध धम्मासीन एक आगळा वेगळा विषय म्हणून या ठिकाणी घेत आहोत। 25 डिसेंबर 1954 ला मी माझ्या नेहमीच्या प्रवचनामध्ये हा उल्लेख करतच असतो। 25 डिसेंबर 1954 ला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देहू रोडला एक उल्लेख केलेला होता की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता, त्याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या आहे। या बौद्ध लेण्यात साक्ष आहे की महाराष्ट्र एकेकाळी 100% बौद्ध होता। तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बुद्ध लेण्या आहे आणि सर्वात जास्त बुद्ध लेण्यांचा समूह हा जुन्नर शिवनेरीला नाणेघाट परिसरामध्ये आहे। तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध गुफा आहे आणि संपूर्ण भारतातही बौद्ध गुफा आहे। पण महाराष्ट्रामध्ये आपण 2 बौद्ध लेण्यांवर गेल्याच्या नंतर हा विषय मी यापूर्वी कधीच घेतलेला नाही, नीट लक्ष द्या की महाराष्ट्रामध्ये 2 बौद्ध गुफांवर गेल्याच्या नंतर आपल्याला एक भ्रम पडतो, संभ्रम पडतो, या लेण्या हिंदूंच्या लेण्या आहे की बौद्धांच्या लेण्या आहे, म्हणजे या हिंदू ब्राह्मणी लेण्या आहे की बौद्ध लेण्या आहे। ह्या 2 लेण्यांमध्ये आपल्याला प्रश्न पडत असतो। पहिली बुद्ध लेणी म्हणजे एलिफंटा घारापुरीची मुंबईची बुद्ध लेणी, तिथे गेल्याच्या नंतर अनेक लोकांना भ्रम पडतो। आणि दुसरी लेणी म्हणजे वेरूळची बुद्ध लेणी, जिला एलोरा बुद्ध लेणी म्हणतात, ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरची। तर या ठिकाणी वेरूळच्या बुद्ध लेणीमध्ये म्हणजे जिला कैलास लेणी म्हटल्या जातं, तर त्या कैलास लेणीवर जर आपण गेलो तर त्या कैलास लेणीच्या संदर्भात अनेक उपासकांमध्ये भ्रम आणि भ्रांती आहे की हे कैलास लेणी बौद्धांची आहे का हिंदू ब्राह्मणी लेणी आहे। तर या 2 लेण्यांच्या संदर्भात अनेक लोकांच्या उपासकांमध्ये एक प्रश्न निर्माण झाला आणि काही उपासक उपासिकांनी मला तशा कमेंटही केलेल्या आहे की एलिफंटा घारापुरी मुंबईची बुद्ध लेणी आणि कैलास वेरूळ लेणी ही बौद्धांची आहे की हिंदूंची आहे, लक्षात येतं का तुम्हाला? तर अत्यंत महत्वाचा दिवस आहे। आजची तारीख आहे 8 तारीख आहे आणि येणारी तारीख 10 आणि 11 मार्चला, लक्षात घ्या 10 आणि 11 मार्च या 2 दिवसामध्ये वेरूळच्या जो बुद्ध लेणींचा समूह आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात, तर त्या ठिकाणी 10व्या क्रमांकाची एक बुद्ध लेणी आहे। कोणती? 10व्या क्रमांकाची बुद्ध लेणी आहे, तिला गुफा म्हणतात, इंग्रजीमध्ये केव्स म्हणतात। तर त्या 10व्या बुद्ध लेणीमध्ये
जी वेरूळची 10वी बुद्ध लेणी आहे, तर त्या बुद्ध लेणीचं एक नाव आहे, तिला विश्वकर्मा बुद्ध लेणी म्हणतात, विश्वकर्मा. तर ही विश्वकर्मा बुद्ध लेणी खूप सुंदर बुद्ध लेणी आहे वेरूळची. आणि त्या वेरूळच्या बुद्ध लेणीवर, त्या 10 नंबरच्या विश्वकर्मा बुद्ध लेणीवर काय होत असते, 10 आणि 11 मार्चला सूर्याचा किरणोत्सव होते. लक्षात घ्या, कोणता? सूर्याचा किरणोत्सव. म्हणजे एका सूर्याची दुसऱ्या सूर्यासोबत भेट होते. समजलं तुम्हाला? एका सूर्याची दुसऱ्या सूर्यासोबत भेट होते. तर एक सूर्य म्हणजे कोणता? प्रज्ञा सूर्य, ज्ञान सूर्य म्हणजे तथागत बुद्ध, आणि दुसरा सूर्य म्हणजे आकाशातील सूर्य. म्हणजे एका सूर्याची दुसऱ्या सूर्यासोबत भेट होण्याचा जो दिवस आहे, तो 12 महिन्यातून फक्त 2च दिवस तो संयोग येतो, तो म्हणजे 10 मार्च आणि 11 मार्च. तर या 10 मार्च आणि 11 मार्चला एका सूर्याची दुसऱ्या सूर्यासोबत भेट होते, आणि म्हणूनच त्या दिवसाला किरणोत्सव दिवस म्हणतात. 10 आणि 11 मार्च हा किरणोत्सव दिवस असतो. आणि या किरणोत्सव पाहण्यासाठी जगभरातील लोक, म्हणजे आफ्रिका असेल, जर्मनी असेल, इंग्लंड असेल, अमेरिकेपासून, जपान, थायलंड पासून सर्व म्हणजे बौद्ध राष्ट्रातील उपासक उपासिका तर येतात, पण संपूर्ण जगभरातील लोक जे संशोधक आहे, सायंटिक आहे, अभ्यासक आहे, इतिहासकार आहे, आणि ज्यांना पुरातत्वाचं म्हणजे आवड आहे, असे लोक, संपूर्ण जगभरातील लोक या भारतामध्ये, मला सांगा, या भारतामध्ये बुद्धाशिवाय काय आहे? भारतामध्ये एकमेव जर सोडला ताजमहाल, तर भारतामध्ये जगभरातील लोक येतात तर ते केवळ बुद्धासाठीच येतात. बुद्धाशिवाय भारतामध्ये दुसरं काहीच नाही. बुद्धामुळेच या जगात भारताची काय आहे? शान आहे. जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान आहे. बुद्धामुळेच भारताची पहिचान आहे, नाहीतर भारताला कोणीही विचारलेलं नसतं. तर तुम्हाला मी हा विषय का सांगावा, खूप सुंदर विषय आहे की 10 आणि 11 मार्चला किरणोत्सव तो पाहण्यासाठी असे तर अजंठा, वेरूळच्या आणि कारल्याच्या बुद्ध लेणीला असे 12ही महिने भारतातील बौद्ध लोक, म्हणजे महाराष्ट्रातील राहणाऱ्या महाराष्ट्रातल्याच लोकांना, म्हणजे महाराष्ट्रातीलच काही बौद्ध उपासक लोक, काही आपले जैन अनुयायी लोक अजूनही कारला, भाजे, बेडसे आणि कोंडाणे म्हणा किंवा अजंठा वेरूळच्या लेण्या, म्हणजे महाराष्ट्रात राहून सुद्धा महाराष्ट्रातल्या बौद्ध लोकांनी अजूनपर्यंत अजंठा वेरूळच्या कारल्याच्या लेण्या पाहिलेल्या नाही. पण जगभरातील लोकांना आकर्षण असते. आता जगभरातील आकर्षण असताना म्हणजे केवळ बौद्ध लोकांनाच आकर्षण नसते, तर जगभरातील ख्रिश्चन अनुयायी, मुस्लिम अनुयायी आणि यहुदी अनुयायी सुद्धा त्या अजंठा वेरूळला भेट देतात. जगामध्ये चमत्कार आहे अजंठा वेरूळ. लक्षात घ्या, इतका सुंदर, ते चमत्कारच म्हणायला पाहिजे दगडामधला. लक्षात घ्या. तर आपल्या बौद्ध अनुयायांना अजूनही त्या अजंठा वेरूळच्या संदर्भात गोडी नाही, अजूनही ते लोक त्या ठिकाणी जात नाही. तर ही खूप मोठी शोकांतिका आहे, आणि विदेशातले लोक पाहायला येतात. तर असे तर ते पाहायला येतात, पण 10 आणि 11 मार्चला तो सूर्याचा किरणोत्सव बुद्धाच्या मूर्तीवर, म्हणजे वेरूळच्या 10 नंबरच्या विश्वकर्मा नावानं प्रसिद्ध असलेल्या त्या बुद्ध मूर्तीच्या त्या लेणीमध्ये सूर्याचे किरण त्या खिडकीमधून येतात आणि बुद्धाच्या चेहऱ्यावर ते दिसते आभा. तुम्ही मोबाईल मध्ये पाहू शकता. आणि हे फक्त 10 आणि 11 मार्चलाच होते, आणि हे पाहण्यासाठी जगभरातील लोक येत असतात, पण महाराष्ट्रातल्या लोकांना ते माहित नाही. म्हणून ते माहित होण्यासाठी, तो किरणोत्सव दिवस माहित होण्यासाठीच म्हणून मी हा आजचा विषय निवडलेला आहे. हा विषय तुम्हाला समजणार नाही किंवा समजणारही, पण मी जे तुम्हाला सांगत आहो की महाराष्ट्रामधल्या 2 लेण्या, एक एलिफंटा लेणी आणि दुसरी कैलास लेणी वेरूळची, या लेणीच्या संदर्भात अनेक बौद्ध उपासक उपासिकांमध्ये भ्रम आहे. मी माझ्या चिवर घेण्याच्या पूर्वी, लक्षात घ्या, म्हणजे भंतेजी बनण्याच्या आधी, भिक्खू बनण्याच्या आधी मी ही अजंठा आणि वेरूळच्या लेणीला जायचो. आता वेरूळच्या लेणीला गेल्याच्या नंतर मी काय करायचो, माझ्यासोबत जे काही उपासक उपासिका राहायचे, तर मला माहित नसल्यामुळे काय करायचं, त्या वेरूळच्या ज्या लेण्या आहे तिथल्या फक्त बुद्धिस्ट लेण्या पाहत होतो आणि ती कैलासची लेणी सोडून देत होतो. आता याच्यासाठी सोडून देत होतो, लोकांना म्हणत होतो, म्हणजे पहा, मी माझ्या उपासक जीवनामधली गोष्ट सांगतो की मी जेव्हा त्या
वेरूळच्या लेणीवर जात होतो तर त्या केवळ बुद्धिस्ट लेण्या पाहिल्या, तर माझ्यासोबतच्या उपासक उपासिकांना म्हणायचो की आपण आता बुद्धिस्ट लेण्या पाहिल्या, तर त्या बाया म्हणायच्या चला तिकडे ती लेणी पाहायला, तिकडे खूप जास्त गर्दी दिसते. तर मी त्यांना सरळ म्हणायचो आपली लेणी नाही आहे ती हिंदूंची लेणी आहे, आपण फक्त बुद्ध लेणी पाहण्यासाठी आलेलो आहो वेरूळला, म्हणून ती कैलासची लेणी आहे, ती हिंदूची लेणी आहे, ब्राह्मणांची लेणी आहे, तिथं हिंदू धर्माचे देवी देवता असतात असं मी ते त्यांना सांगायचं. आणि बुद्ध लेण्या पाहिल्या की सरळ बाहेर गेटच्या बाहेर निघून यायचो. पण नंतर मी एकदा एकटं गेल्यानं, कारण अनेक लोकांमध्ये भ्रम पडतो आणि अनेक लोकांना शिल्पकलेचा अभ्यास माहित नसल्यामुळे 4 हाताच्या मूर्त्या, 10 हाताच्या मूर्त्या, 2 तोंडाच्या मूर्त्या, 3 तोंडाच्या मूर्त्या, लोकांना आपल्या बौद्ध लोकांना शिल्पकलेचा अभ्यास नसल्यामुळे लोक अंधश्रद्धेकडेही जाऊ शकतात, म्हणून मी त्या लेण्या त्यांना दाखवण्याचं टाळायचं. आणि मी एकटंच एका ठिकाणी एकदा ती लेणी पाहायला गेलो. कोणती लेणी? वेरूळची कैलास लेणी. तर ती 10च्या नोटीवर काढलेली आहे, 10च्या नोटीवर तुम्हाला दिसते. तर ती जगप्रसिद्ध ती कैलास लेणी पाहायला गेलो आणि तेव्हा संशोधन केलं, तेव्हा मला माहित पडलं की ही कैलास लेणी ना ब्राह्मण हिंदू लेणी आहे, ही वज्रयानी बौद्ध लेणी आहे, वज्रयान शाक्तपंथीय बौद्ध लेणी आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे की कैलासची जी लेणी हिंदू लेणी हिंदू लेणी हिंदू लेणी म्हणून जे लोकांच्या डोक्यात भरवण्यात येते, पण ती कैलासची लेणी ही हिंदू लेणी नाही, ब्राह्मण लेणी नाही, ती बौद्ध लेणी आहे. ती वज्रयानी तंत्रयानी शाक्त बौद्ध पंथांची बुद्ध लेणी आहे. आता ती बुद्ध लेणी आहे याच्या संदर्भात तिथं 2 हाताचे 4 हाताचे मूर्त्या दिसते, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटते की हिंदूंच्या आहे, परंतु त्या वज्रयानी महायानी आणि तंत्रयानी ज्या बौद्ध धर्माच्या शाखा आहे तर त्याच्या त्या संकल्पित देवता आहे त्या बोधिसत्व तारा मंजुश्रा. ते आपल्याला शिल्पकलेचा अभ्यास ज्यांना माहित आहे त्यांनाच ते मूर्त्या समजते, नाहीतर अनेक लोक म्हणतात हिंदूंच्या मूर्त्या, आणि मग लोकांमध्ये भ्रम पडते की हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म सारखाच आहे, एकच आहे, हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म एकच आहे, अशा पद्धतीने मग लोकांमध्ये आपल्याच लोकांमध्ये भ्रम पडते. बौद्ध उपासक तर उपासिकाचं सोडा, पण भिक्खू लोकांना सुद्धा लेण्यांची ज्ञान नाही आहे, मग तेही लोक म्हणतात ते हिंदूच्या लेण्या आहे. मी एका भिक्खू सोबत गेलो होतो उत्तर प्रदेशच्या, तर ते काय म्हणत होते त्या कैलासची लेणी ती हिंदूंची लेणी आहे, हिंदूंच्या देवी देवता आहे. म्हणजे बौद्ध भिक्खूंना सुद्धा मूर्तिकलेचा, शिल्पकलेचा, स्थापत्य कलेचा अभ्यास माहित नसल्यामुळे, बुद्ध आणि बोधिसत्वाच्या मूर्त्या त्यांना ओळखता नसल्यामुळे भिक्खूंना सुद्धा ते नॉलेज माहित नाही, आणि त्यामुळे उपासक उपासिका अंधश्रद्धेकडे जाण्याचा प्रश्न निर्माण होतो. तर त्या संदर्भातला आपण आज विषय घेऊया. तर त्याच्यामध्ये 10 आणि 11 मार्चची तर वेरूळची जी बुद्ध लेणी आहे, लक्षात घ्या, वेरूळची बुद्ध लेणी ही जगप्रसिद्ध बुद्ध लेणी आहे वर्ल्ड हेरिटेज मध्ये. आणि 10 आणि 11 मार्चला सूर्याचं प्रतिबिंब त्या 10 क्रमांकाच्या बुद्ध लेणीमध्ये पडत असतात. आता विश्वकर्मा म्हणजे काय? आता त्या बुद्ध लेणीचं नाव 10व्या क्रमांकाच्या बौद्ध गुफेचं नाव विश्वकर्मा आहे. आता विश्वकर्मा कोण आहे? तर विश्वकर्मा हे नाव हिंदू धर्मातलं आहे, हिंदू धर्मातला आहे. आता विश्वकर्मा कोण आहे म्हणतात? तर हिंदू धर्माच्या पौराणिक कथेनुसार विश्वकर्मा हा त्यांचा 33 कोटीपैकी एक देव आहे. कोणाचा? ब्राह्मणांचा. तर विश्वकर्मानं रावणाची लंका बनवली होती म्हणते, विश्वकर्मानंच कृष्णाची द्वारिका बनवली होती म्हणते, विश्वकर्मानंच 5 पांडवाचं हस्तिनापूर बनवलं होतं म्हणते. आणि या आता विश्वकर्मानं ते हस्तिनापूर, द्वारिका आणि ते रावणाची लंका बनवली. मग विश्वकर्मा काही बौद्ध होता का? त्यानं बुद्ध लेणी बनवली? प्रश्न आहे ना. विश्वकर्मानं मग बुद्ध लेणी बनवली तर मग विश्वकर्मा बुद्धिस्ट असायला पाहिजे. पण हे विश्वकर्मा नाव त्याला कसं प्राप्त झालं? लक्षात घ्या, कारण महायान आणि वज्रयान संप्रदायामध्ये बोधिसत्वाच्या संकल्पना आहे. त्याच्यापैकी बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी हे नाव तर आपण ऐकले, महायानी वज्रयानी. पण बोधिसत्व विश्वपाणी हे नाव आहे अजून, म्हणजे बोधिसत्व पद्मपाणी आणि बोधिसत्व वज्रपाणी हे नाव आपल्याला खूप माहित आहे. बोधिसत्व अवलोकितेश्वर, बोधिसत्व तारा, बोधिसत्व मंजुश्री, बोधिसत्व अमिताभ हे नाव आपल्याला खूप प्रसिद्ध आहे. पण अनेक लोकांना, कमी लोकांना माहित आहे की बोधिसत्व विश्वपाणी नावाचा सुद्धा एक महायानांची संकल्पना, एक मूर्ती आहे. आणि म्हणून ते बोधिसत्व विश्वपाणीवरूनच ते विश्वकर्मा नंतर पडलेला आहे. तर विश्वकर्मा
विश्वकर्माची जयंती आपल्या भारतामध्ये होते. रामासामी पेरियरची जयंती ज्या दिवशी राहते, रामासामी पेरियरचा फोटो पहा तुम्ही, त्यांना पांढरी पांढरी दाढी वाढलेली दिसते. म्हणजे ज्या दिवशी विश्वकर्मा हिंदू धर्माच्या त्या विश्वकर्माची जयंती असते, त्या दिवशी रामासामी पेरियरची ही जयंती असते, ते प्रतिक्रांतीच्या रूपामध्ये. आपल्या भारतामध्ये विश्वकर्मा नावाचा समाज आहे जो मटके वगैरे घडवतो. लक्षात घ्या, विश्वकर्मा समाज आहे. आणि विश्वकर्मा नावाच्या भारतामध्ये दोन लेण्या आहे. विश्वकर्मा नावाच्या दोन लेण्या आहे. तर विश्वकर्मा नावाची लेणी, तुम्हाला मी यापूर्वी हा इतिहास सांगितला आहे, नीट लक्ष ठेवायचा आहे. जगामधली मानव निर्मित पहिली बुद्ध लेणी कोणती? मानव निर्मित. भीमबेटका वगैरे ह्या लेण्या निसर्ग निर्मित आहे, आदी मानवानं केलेल्या आहे, ठीक आहे ना, त्या नैसर्गिक लेण्या आहे. परंतु मानव निर्मित जगातली पहिली बुद्ध लेणी जर कुठे तयार झाली असेल तर बिहारमध्ये. लक्षात घ्या, जगातील पहिली बुद्ध लेणी कुठे तयार झाली? सर्वप्रथम भारतातली पहिली बुद्ध लेणी कुठे तयार झाली? तर भारतातली पहिली बुद्ध लेणी बिहार राज्यामध्येच तयार झाली. आणि ती बुद्ध लेणी तयार करणारा राजा होता दशरथ मौर्य आणि सम्राट अशोक मौर्य. सम्राट अशोक मौर्य आणि त्यांचा पणनातू दशरथ राजा मौर्य यांनी पहिल्यांदा बुद्ध लेणीचं खोदकाम, भारतातली पहिली बुद्ध लेणी, आणि तेही ग्रेनाइट पत्थरामधली आहे, ग्रेनाइट पत्थर मधली. तर जगातली भारतातली पहिली बुद्ध लेणी बिहार राज्यामध्ये निर्माण केली आणि ती सम्राट अशोकांनी आणि दशरथ मौर्यांनी आजीवक पंथासाठी आणि नंतर बौद्ध भिक्खूंनी त्याचा वापर केलेला आहे. लक्षात घ्या, जगात म्हणजे भारतातली पहिली बुद्ध लेणी कुठं? बिहारमध्ये. त्या बुद्ध लेणीचं नाव आहे, तुम्हाला ऐकून वेगळं वाटेल, बराबर बुद्ध लेणी. तुम्ही कधीही बौद्ध गयाला गेले तर ती बुद्ध लेणी तुम्ही पाहिली पाहिजे. सम्राट अशोकांनी बांधलेली भारतातली पहिली बुद्ध लेणी म्हणजे बराबर बुद्ध लेणी. तर या बराबर बुद्ध लेणीच्या ठिकाणी सुद्धा विश्वकर्मा बुद्ध लेणीचा एक समूह आहे. तिथं म्हणजे एक लेणीचं नाव, जसं वेरूळच्या एका बुद्ध लेणीचं नाव विश्वकर्मा लेणी आहे, तसंच बराबर ही बराबर बुद्ध लेणी कुठे येते? बिहारमध्ये जहानाबाद जिल्ह्यामध्ये येते. आणि ग्रेनाइट पत्थर, लाल पत्थरची तिथं आहे. आणि लक्षात घ्या, भारतातलं पहिलं महाविहार, भारतातलं पहिलं बुद्धाचं महाविहार कुठे तयार झालं? बिहारलाच. आणि ते कोणतं? बोध गयेचं महाबोधी महाविहार. लक्षात घ्या, भारतातलं पहिलं महाविहार बिहारलाच तयार झालं. भारतातली पहिली बुद्ध लेणी बिहारलाच तयार झाली. भारतातील पहिला सम्राट अशोकाने शिलालेख कुठे कोरला? तिथंच बराबर बुद्ध लेणीमध्ये, म्हणजेच बिहारला. आणि तुम्ही कधी गेले तर भारतात आणि म्हणजे राजगिरीला जर गेले तुम्ही तर राजगिरीला सुद्धा सोन भंडारच्या बुद्ध लेण्या आहेत, त्याही लाल दगडामध्ये आहे. सम्राट अशोकांनी, अनेक लोकांमध्ये भ्रम आहे की भारतामध्ये अजंठा, वेरूळ, कार्ले भाजेच्या महाराष्ट्रातल्या नाही, भारतातल्या कुठल्याही बुद्ध लेणीवर आपल्या भारतातले लोक गेले का ते लोक काय म्हणतात? एकच नाव काढतात, सम्राट अशोकांनी बांधल्या, सम्राट अशोकांनी बांधल्या. सम्राट अजिबात सम्राट अशोकांनी लेण्या बांधल्या नाही. सम्राट अशोकांनी फक्त दोनच लेण्या खोदकाम केलेलं आहे. पहिली लेणी म्हणजे बराबर बुद्ध लेणी, ते बिहारमध्ये आहे, बिहार राज्यात. आणि दुसरी बुद्ध लेणी छत्तीसगड राज्यामध्ये आहे, जोगीमारा बुद्ध लेणी. लक्षात घ्या, जोगीमारा बुद्ध लेणी हे छत्तीसगड मध्ये आहे आणि बराबर बुद्ध लेणी बिहार मध्ये आहे. ह्या दोन लेण्या सोडून बाकीच्या सगळ्या लेण्या सातवाहन वाकाटक नागराजांनी बांधलेल्या आहे. समजलं? एलिफंटा ही जी बुद्ध लेणी आहे मुंबईची, ही मौर्य राजांनीच बांधलेली आहे, पण ते सम्राट अशोक मौर्यांनी नाही, म्हणजे त्याच मौर्य घराण्याच्या शाखेनं बांधलेली आहे. कोणती? एलिफंटा घारापुरी मुंबईची बुद्ध लेणी, ती मौर्य राजांनीच बांधली आहे, पण सम्राट अशोक मौर्यांनी नाही, त्यांच्याच वंशजांनी बांधलेली आहे एलिफंटा बुद्ध लेणी. हे समजून घ्यायचं आहे. तर सम्राट अशोकांनी बांधलेल्या फक्त दोन लेण्या. समजलं तुम्हाला? कोणत्या दोन लेण्या म्हटलं मी तुम्हाला? बराबर बुद्ध लेणी आणि जोगीमारा बुद्ध लेणी. तुम्ही मुंबईला जर गेले तर तिथं कान्हेरीच्या बुद्ध लेण्या आहे, मुंबईला लागून कान्हेरी बुद्ध लेण्या. ह्या कान्हेरी बुद्ध लेण्या जगामध्ये 8 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे. 8 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे कोणतं? पेट्रा जॉर्डन. तर हे पेट्रा जॉर्डन आणि कान्हेरीच्या मुंबईच्या बुद्ध लेण्या पहा, कान्हेरीच्या बुद्ध लेणीच्या वास्तुकलेचा आधार घेऊनच पेट्रा जॉर्डन तयार झालेला आहे. आणि
या बराबर बुद्ध लेणीची नक्कल म्हणजे त्याची टू कॉपी म्हणा, म्हणजे बराबर जी बुद्ध लेणी आहे जगातली सम्राट अशोकांनी भारतातली कोरलेली, त्या बुद्ध लेणीची नक्कल तुम्हाला आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावतीची लेणी. आता ही भद्रावतीची लेणी बेसॉल्ट काळ्या दगडातली आहे आणि ते म्हणजे भद्रावतीची लेणी आणि बराबर बुद्ध लेणी बिहारची हे सारखी दिसते तुम्हाला. खोदकाम त्याचे दरवाजे वगैरे सगळं तुम्हाला ते दिसेल. आणि त्याच पद्धतीची आंध्र प्रदेशमध्ये गुट्टुपल्ली नावाची बुद्ध लेणी आहे. गुंटुपल्ली म्हणजे गुंटुपल्ली आणि भद्रावतीची विजासन बुद्ध लेणी हे बराबर बुद्ध लेणी सारखं त्याची वास्तुकला आहे. तर तुम्हाला मी अनेकदा सांगितलं आहे की नालंदामध्ये काही सब्जेक्ट होते. नालंदामध्ये सब्जेक्ट होता एक बौद्ध भिक्खूंना. आपल्याला माहित आहे नालंदामध्ये किती विद्यार्थी शिकायचे? भिक्खू 10,000 भिक्खू शिकायचे नालंदाला. तर या नालंदामध्ये शिल्प विद्या हा प्रमुख विषय होता. म्हणूनच तर भारतामध्ये सर्वात जास्त बुद्ध लेण्या, विहार, स्तूप, मूर्त्या तयार झाला. शिल्प विद्येचा, शिल्पकलेचा अभ्यास भारतामध्ये नालंदामध्ये शिल्प विद्येचा अभ्यास शिकवला जात होता. आणि दुसरी गोष्ट, जगामध्ये पहिल्यांदा मूर्ती कोणाची तयार झाली? बुद्धाचीच तयार केली. सम्राट कनिष्कानं त्याच्यासाठी धम्मसंगीती भरवली होती काश्मीरला. स्वतः सम्राट कनिष्कानं स्वतःच्या मनानं नाही, वसुमित्र आणि अश्वघोष भंतेजींना घेऊन त्यांनी धम्मसंगीती तयार केली होती काश्मीरला, कुंडलवनला, की बुद्ध मूर्ती तयार करायची किंवा नाही करायची. समजलं? आणि अश्वघोषनं आज आपण 1 रुपया म्हणा, 5 रुपयावर म्हणा आपण पाहतो का नाही, गांधीजीचा फोटो, बाबासाहेबाचा वगैरे दिसते. पण जगामध्ये पहिल्यांदा नाणीवर म्हणजे सिक्क्यांवर, नाण्यांवर जर कोणाची मूर्ती पहिल्यांदा कोरली असेल तर ती तथागत गौतम बुद्धाची. आणि कोरणारा व्यक्ती कोण होता? सोन्याच्या शिक्कावर बौद्ध सम्राट कनिष्कानं जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाची मूर्ती तयार केली. मथुरा आणि गांधार हे 2 मूर्तिकला केंद्र सम्राट कनिष्कानं तयार केलेले होते. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये बुद्ध लेण्यांचं खोदकाम करणारे राजे बघा कोणते होते. आणि भारतामध्ये बुद्ध लेण्यांचं खोदकाम करणारे नागराजे कोणते कोणते होते त्याचे मी नाव सांगतो, ते वारंवार सांगत असतो मी. सातवाहन, महाक्षत्रप, वाकाटक, त्रैकुटक, शिलाहार, आभीर, राष्ट्रकूट, चालुक्य, पल्लव, चोल यांनी बुद्ध लेण्या कोरलेल्या आहे. समजलं? या लोकांनी. आणि बुद्ध लेण्याचा कालखंड आहे 3ऱ्या शताब्दीपासून तर 10व्या शताब्दीपर्यंत बुद्ध लेण्या खोदण्यात आल्या. त्यानंतर लेण्या बंद झालेलं होतं. आता लेणी कशासाठी खोदली ते लक्षात घ्या. सरळ बसा. लेणी कशासाठी खोदली तर तुम्हाला माहित आहे बौद्ध भिक्खूंना गवताच्या झाडाच्या फांदींच्या आणि मातीच्या कुट्या बांधून देत होते सुरुवातीला. कोण? बौद्ध उपासक आणि उपासिका किंवा राजे महाराजे. पण मातीच्या कुट्या, गवताकाडीच्या कुट्या जास्त दिवस काही टिकत नव्हत्या. म्हणून राजे महाराजांनी आणि भिक्खू आणि भिक्खुनींचीच ती डोक्यातली कल्पना आहे की त्या लेण्या जास्त दिवस टिकतात दगडातल्या, म्हणून लेणी संकल्पना पुढे आली. कारण लेण्या आजही तुम्ही पाहिल्या तर त्या लेण्या, म्हणून म्हणतात ना बोलते पत्थर, लेण्या आपल्या संग बोलत असतात, लेण्या आपल्यासोबत काहीतरी सांगत असतात. म्हणून पत्थर भी पूजे जाते असं गाणं म्हणते ना, पत्थर भी पूजे. हे शेंद्राचे पत्थर नाही, ह्याच त्या बौद्ध लेण्या आहे. तर या बौद्ध लेण्यांमध्ये काय काय असते? भिक्खूंचे संघाराम असते, चैत्यस्तूप असते, शून्यागार असते, महाविहार असते, बुद्ध मूर्त्या असते आणि बोधिसत्वाच्या मूर्त्या असते. यक्ष असते, गंधर्व असते, किन्नर असते, द्वारपाल असते आणि अनेक बुद्ध आणि बोधिसत्वाच्या, अवलोकितेश्वर, तारा मंजुश्रीच्या मूर्त्या असते. तर या बुद्ध लेण्या 3 बौद्ध पंथांनी निर्माण केलेल्या आहे. एक आहे हिनयान पंथ, महायान पंथ आणि वज्रयान शाक्त तंत्रयान पंथ. तर लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये हिनयान, महायान आणि वज्रयान या 3 प्रकारच्या बुद्ध लेण्यांचा समूह आहे. तुम्ही म्हणजे मी तुम्हाला वारंवार सांगत असतो आणि सांगत राहणार की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त बुद्ध लेण्या कुठं आहे? जुन्नर शिवनेरीला आहे. पण एक विशेषता आहे, जुन्नर शिवनेरीला सर्वात जास्त बुद्ध लेण्या आहे. पण जुन्नर शिवनेरीची एक विशेषता आहे की जुन्नर शिवनेरीच्या सर्वच बुद्ध लेण्या हिनयान पंथी आहे. तुम्हाला एकही ठिकाणी त्या ठिकाणी बुद्धाची मूर्ती दिसणार नाही. जुन्नर शिवनेरीच्या तेवढ्या लेण्या पाहा तरी. पण तुम्ही अजंठाची पहा, वेरूळची पहा, घटोत्कचची पहा, कार्ला भाजेची पहा, तिथं तुम्हाला बुद्धाच्या मूर्त्या दिसते, बोधिसत्वाच्या मूर्त्या दिसते. म्हणजे हिनयान, महायान अशा 2ही पंथांच्या
मूर्त्या आहे. आता हीनयान आणि महायान पंथ ओळखाचा कसा? ज्या ठिकाणी बुद्धाच्या मूर्त्या आहे, म्हणजे बुद्धाच्या मूर्त्या नाही, ज्या ठिकाणी बुद्धाच्या मूर्त्या नाही, फक्त चैत्य स्तूप आहे, ओटीव स्तूप आहे किंवा मग बोधिसत्वाच्या मूर्त्या, तर समजून जायचं या हीनयानी बुद्ध लेणी आहे. पण ज्या ठिकाणी बुद्धाच्या मूर्त्या आहे, समजलं, बुद्धाच्या मूर्त्या ज्या ठिकाणी दिसते तुम्हाला लेणीमध्ये, तर समजून जायचं ह्या महायानी लेण्या आहे, महायानी किंवा वज्रयानी लेण्या आहे. आणि लक्षात घ्या दुसरी गोष्ट, महायानी लेण्यांमध्ये आणि वज्रयानी लेण्यांमध्ये बुद्धाच्या मूर्त्या बोधिसत्वाच्या मूर्त्या असते, पण हीनयानी बुद्ध लेण्यांमध्ये प्रतीक पूजा असते, तिथे फक्त चैत्य असते. बुद्धाच्या मूर्त्या ज्या लेणीत तुम्हाला दिसल्या नाही, तर समजून जायचं या हीनयानी लेण्या आहे, तिथं स्तूप दिसतात. लक्षात घ्या, लेणीचा अभ्यास करत असताना काही खूप मोठी गोष्ट नाही, आपल्याला ते माहित असलं पाहिजे. आपण लेण्यावर जात असताना, नाहीतर तुम्ही अनेक लोक बुद्धगयाला जातात ना, विटाच्या भट्ट्या दाखवायला आणले म्हणते आम्हाला, काही बाबा म्हणे विटाच्या भट्ट्या, कारण त्यांना माहित नाही स्तूप आहे म्हणून. काही लोक म्हणते दगड दाखवायला आणले, कारण आपल्याला त्या दगडाविषयी, लेण्याविषयी, बौद्ध स्थळाविषयी श्रद्धा पाहिजे. समजलं का? तर जे छत्रपती संभाजीनगरचं जे जनपद आहे बुद्धाच्या काळामध्ये, त्याला अश्मक महाजनपद म्हणायचे. लक्षात घ्या, अजंठा वेरूळच्या ज्या बुद्ध लेण्या आहेत त्या अश्मक महाजनपदामध्ये येत होत्या. तर वेरूळची जी कैलास बुद्ध लेणी म्हणतात बघा, वेरूळची कैलास बुद्ध लेणी म्हणून जे प्रसिद्ध आहे हिंदू लेणी म्हणून, ते हिंदू लेणी नाही, ती वज्रयानी बुद्धिस्ट लेणी आहे. तर वेरूळची जी कैलास लेणी आहे ना, अशीच बुद्ध लेणी मध्य प्रदेशामध्ये आहे. ती म्हणजे वेरूळची कैलास लेणी आणि मध्य प्रदेशातली धमनार किंवा धर्मराजेश्वर नावाने एक प्रसिद्ध आहे एमपी मध्ये, धर्मराजेश्वर किंवा धमनार म्हणून प्रसिद्ध आहे मध्य प्रदेशामध्ये ती लेणी. तर ती लेणी सुद्धा छोटा एलोरा किंवा छोटी वेरूळ लेणी तिला म्हटलं जातं. तर ती त्याच पद्धतीची आहे, तर ती 5व्या शताब्दी मधली आहे. तर एलोरा हे जे नाव पडलेलं आहे त्याला मराठीमध्ये वेरूळ म्हणतात, वेरूळ बुद्ध लेणी, आणि इंग्रजी भाषेमध्ये एलोरा म्हणतात. जसं आपण मराठीमध्ये अजिंठा म्हणतो आणि इंग्रजी भाषेमध्ये अजंता म्हणतो, आहे का नाही? अजंता घडीचं नाव ठेवलेलं आहे ना, तर हे अंग्रेजांनी ठेवलेलं आहे. तर एलोरा काय आहे? एलोरा म्हणजे राय, म्हणजे तुम्ही मौर्य राजवंश ऐकलं असेल, पण राय बौद्ध राजवंश सुद्धा होऊन गेला. राय बौद्ध राजवंश ज्यांचं राज्य सिंध पाकिस्तान प्रांतामध्ये होतं, आणि त्या राय बौद्ध राजवंशाची राजधानी होती पाकिस्तानमध्ये एलोरा नावाची. बघा, हे मी ते सांगणार नाही. तर वेरूळ लेणीचं जुनं नाव माहित आहे का काय होतं? आता लोक एलोरा लेणी किंवा वेरूळ लेणी म्हणतात, पण वेरूळ लेणीचं जुनं नाव होतं धेडवाडा लेणी किंवा थेरवाडा बुद्ध लेणी असं होतं. आणि ही वेरूळच्या बुद्ध लेणीला लागूनच मालोजीरावांचं घर आहे, म्हणजे जिजाबाईचं सासर जर कोणतं असेल, वेरूळची बुद्ध लेणी. आणि त्या वेरूळच्या बुद्ध लेणीच्या समोर 12 ज्योतिर्लिंगांपैकीचे एक ज्योतिर्लिंग आहे घृष्णेश्वर मंदिर. ते अहिल्याबाई होळकरनं बांधलेलं प्राचीन बुद्ध विहारच आहे. त्या घृष्णेश्वर मंदिरावर तुम्हाला पूर्ण बौद्ध धर्माची शिल्पकला दिसते. तर जगातील लोकांना किती आकर्षण आहे बुद्ध लेणीचं, म्हणजे अजंठा आणि वेरूळच्या बुद्ध लेणीवर 17 वर्ष संशोधन केलं व्हॉल्टर स्पिंक नावाच्या एका पुरातत्व इतिहासकाराने. तो तर मरून गेला, आणि म्हणून तो संभ्रम मी दूर करतो आणि या ठिकाणी थांबतो. तर बघा, वेरूळच्या लेणीमध्ये एकूण 34 लेण्या आहे. किती लेण्या आहे? 34 लेण्या. बघा, तुम्ही विकिपीडियावर पहा, विश्वकोशवर पहा किंवा गुगल सर्चवर पहा, तुम्हाला किती खोटा प्रचार प्रसार केला जातो. आणि खरा खोटा म्हणजे एलिफंटा घारापुरीची मुंबईची बुद्ध लेणी आणि कैलासची लेणी, ह्या लेण्या हिंदू लेण्या नाही आहे, त्या वज्रयानी बौद्ध लेण्या आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर त्याच्यामध्ये काय शिकवलं जातं, म्हणजे काही लोक ट्रिपवर जातात, धम्म सहलीला जातात, काही लोक विद्यार्थ्यांना कॉलेजच्या घेऊन जातात आणि त्यांना तेच शिकवतात की हे कैलास लेणी हिंदूंची लेणी आहे, ब्राह्मणची लेणी आहे वेरूळची, पण ती हिंदूंची लेणी नाही, ती वज्रयानी पंथाची बुद्धिस्ट लेणी आहे. आता ते काय सांगतात बघा, लेणी क्रमांक 1 ते 12 पर्यंत बौद्ध आहे म्हणते, समजलं? 1 ते 12 बौद्ध, 13 ते 29 हिंदू आणि 30 ते 34 जैन, असा 3 म्हणजे बौद्ध, हिंदू आणि जैन अशा 3 धर्माचा तिथं लेण्यांचा गट आहे म्हणतात. परंतु लक्षात घ्या, लेणीची सुरुवात कुठून झाली लक्षात घ्या, दक्षिण दिशेकडून. म्हणजे वेरूळची जी लेणी आहे, वेरूळची लेणी दक्षिण दिशापासून त्याची सुरुवात झाली. म्हणजे वेरूळच्या लेणीचं वैशिष्ट्य म्हणजे वेरूळची लेणी बुद्धिस्ट लेणीपासून सुरुवात झाली. म्हणजे म्हणते ना
हिंदू, बौद्ध आणि जैन 3 धर्माचा तिथं गट आहे म्हणते. पण लेणीची सुरुवात कुठून झाली? बुद्ध लेणी पासून. 1 ते 12 पर्यंत बुद्ध लेणी आहे. तर 1 ते 12 पासून बुद्ध लेणी आहे. तर त्याच्यामध्ये मधामध्ये हिंदूंनी तिथं टाकलेलं आहे की आमच्या त्या हिंदू ब्राह्मणी लेणी आहे. त्या लेण्या हिंदू ब्राह्मणी लेणी नाही. बघा, लेणी क्रमांक 1 ते 12, लेणी क्रमांक 1 ते 12 या हिनयान आणि महायान पंथाच्या लेण्या आहेत. तिथं बुद्धाच्या मूर्त्या आणि बोधिसत्व, अवलोकितेश्वर, पद्मपाणी, वज्रपाणी याच्या लेण्या आहे, मूर्त्या आहे. ठीक आहे. आता राहिल्या ज्याला हिंदू लेण्या म्हणून समजल्या जाते 13 ते 29. तर ह्या 13 ते 29 या हिंदू लेण्या नाही, ह्या वज्रयानी शाक्तपंथी लेण्या आहे. म्हणजे हिनयान, महायान आणि वज्रयान पंथाच्या त्या लेण्या आहे. ज्याला हिंदू लेण्या म्हणून किंवा कैलास लेणी म्हणून प्रसिद्ध केले होते त्या हिंदूंच्या लेण्या नाही. तिथं 3 लेण्यांचा समूह आहे. हिनयान बौद्ध पंथ, महायान बौद्ध पंथ आणि वज्रयान शाक्त बौद्ध पंथ, अशा 3 प्रकारच्या लेण्या आहेत. म्हणजे पहिल्यांदा हिनयान, महायान किंवा महायान हिनयान मिक्स आहे तिथे, आणि नंतर वज्रयान कैलास लेणीपर्यंत. म्हणून श्रमण परंपरा भारतामध्ये 3च होऊन गेल्या. एक आजीव जैन साधू हे श्रमणच होते आणि बौद्ध भिक्खू श्रमण. तिथं फक्त जैन धर्माच्या आणि बौद्ध धर्माच्याच लेण्या आहे. बाबासाहेब तिथे 1949 ला गेले होते. बाबासाहेब अजंठा आणि वेरूळची लेणी पाहायला. तर बाबासाहेब वेरूळची लेणी पाहायला गेल्याच्या नंतर बाबासाहेबांना प्रश्न पडला होता. कोणता? वेरूळच्या बुद्ध लेणीपाशी ब्राह्मणांची हिंदू लेणी कशी? बाबासाहेबांचा प्रश्न आहे भाषणामध्ये. वेरूळच्या बुद्ध लेणीपाशी हिंदूंची ब्राह्मणांची लेणी कशी? ती हिंदूंची ब्राह्मणांची लेणी नव्हे, ती वज्रे आणि बुद्धिस्ट लेणी आहे. आता बाबासाहेब असा प्रश्न करतात तिथे वेरूळच्या बुद्ध लेणीवर. त्याचा भाषणात संदर्भ आहे की ब्राह्मण लोक कुठे राहतात? ते तर गृहस्थी राहतात. दिवसभर पूजापाठी सत्यनारायण केली का कुठे येतात? ते आपल्या घरी येतात बायका लेकरांमध्ये. पण बौद्ध श्रमण भिक्खू कुठे राहतात? जैन श्रमण म्हणा किंवा बौद्ध भिक्खू हे जंगलात, पहाडात, गुफेमध्ये राहतात. ब्राह्मण लोक गुफेमध्ये राहू शकत नाही, ते गुफा खोदूही शकत नाही. ब्राह्मण लोक जंगलात, पहाडात, गुफेमध्ये राहू शकत नाही. गुफा खोदण्याचं काम कोण केलंय? फक्त बौद्ध भिक्खूंनीच केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं आहे की ती बुद्ध लेणी बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त 4 ते 5 लेण्यांनाच भेटी दिल्या आहे. बघा, अजंठा, वेरूळ, औरंगाबादची ती विद्यापीठची बुद्ध लेणी, महाडची गांधारपाली बुद्ध लेणी, कार्ले आणि नाशिकची त्रिरश्मी बुद्ध लेणी, याच लेण्यांना बाबासाहेबांनी भेट दिलेली आहे. औरंगाबाद मध्ये असताना पैठणला आणि फुलंब्री या गावाला सुद्धा बाबासाहेबांनी भेट दिलेली आहे. मी तो विषय सांगणार नाही. तर बाबासाहेबांना प्रश्न पडला की श्रमण लोक, बौद्ध भिक्खू श्रमण लोकच गुफामध्ये राहतात, ब्राह्मण लोक हे घरामध्ये राहतात, गृहस्थी लोक असतात, ते कुटुंबामध्ये राहतात, प्रपंचामध्ये. तुम्ही आजचे पहा ब्राह्मण कुठे राहतात? दिवसभर पूजापाठी केली का ते आपल्या बायका लेकरांमध्ये येतात. पण बौद्ध भिक्खू घरी जाते का? बौद्ध भिक्खू निवासामध्ये राहते, विहारामध्ये राहते. पण ब्राह्मण दिवसभर पूजा करते आणि कुठे जाते? घरी जाते. तर ब्राह्मणांना बुद्ध त्या लेण्या खोदण्याचं काय गरज आहे? ब्राह्मण लोक लेण्या नाही खोदू शकत. या बौद्धांच्याच आई, हाही बाबासाहेबांना वेरूळला प्रश्न पडला. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला शिल्पकलेचा अभ्यास माहित नाही. आपल्याला 2 हात, 4 हात, 5 हात, 3 मुंडके दिसले तर आपण म्हणतो हिंदूच्याच. आपल्या डोक्यामध्ये तोच भ्रम आहे. लक्षात घ्या, त्याच्यासाठी हे 2 पुस्तकं तुम्ही ऑनलाईन मागून घ्या. मी माझ्या सर्व उपासक उपासिकांनाही सांगतो, दर्शकांमध्ये हे 2 पुस्तकं तुम्ही ऑनलाईन मागून घ्या. जर तुम्हाला शिल्पकलेचा अभ्यास माहित करून घ्यायचा असेल तर कोणतं एक पुस्तक आहे? द गॉड्स ऑफ नार्देन बुद्धिझम. द गॉड्स ऑफ नार्देन बुद्धिझम हे एलिस गेट्टीचं एक प्रसिद्ध पुस्तक आहे. आणि दुसरं आहे सर अलेक्झांडर कनिंगमचं यांचं द व्हिल्सॉट ऑफ. हे 2 पुस्तकं तुम्ही जर आणले, वाचले, मग त्या कोणाच्या शिल्पकला आहे, ओम कोणाचा आहे, त्रिशूल कोणाचा आहे, स्वस्तिक कोणाचा आहे, कोणत्या मूर्त्या आहे, 3 मुंडक्याची, 4 मुंडक्याची, 5 हाताची, हे सगळं तुम्हाला या 2 पुस्तकामध्ये सापडेल. जोपर्यंत तुम्ही हे द गॉड्स ऑफ नार्देन बुद्धिझम आणि द व्हिल्सॉट ऑफ हे 2 पुस्तकं वाचणार नाही, तोपर्यंत तुम्हाला बुद्ध लेण्यांचा अभ्यास काहीच समजणार नाही आणि तुम्ही अंधश्रद्धेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जाता जाता म्हणून सांगतो, वेरूळची जी कैलास लेणी आहे, तर वेरूळची कैलास लेणी लक्षात घ्या. कैलास हा शब्द आपल्या डोळ्यासमोर आला तर 7व्या शताब्दीमध्ये युआनशांग नावाचा चिनी बौद्ध भिक्खू आला होता. तो गांधार देशामध्ये गेला होता, अफगाणिस्तानमध्ये. तर गांधार देशामध्ये त्यानं भारत यात्रामध्ये असं लिहिलेलं आहे की कैलास नावाचं महाविहार होतं गांधार देशामध्ये त्या काळामध्ये, आणि ते कनिष्काच्या काळामध्ये. तर कैलास लेणी, आता लक्षात घ्या,
कैलासची जी लेणी आहे की नाही, कैलास लेणी म्हणून जे प्रसिद्ध आहे, हिंदू लेणी म्हणतात, ब्राह्मण लेणी राष्ट्रकूट राजानं खोदलेली, तर ती लेणी ओळखायची कशी? कैलास लेणी ही बौद्ध लेणी आहे हे ओळखायची कशी? तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, कैलास लेणी वेरूळची ती ओळखायची कशी, ती बुद्धच लेणी आहे म्हणून ही ओळखायची कशी? त्याच्यासाठी तुम्ही अजिंठा मधली 29 नंबरची लेणी म्हणजे शेवटची, लक्षात घ्या, अजिंठा बुद्ध लेणीतली 29 नंबरची बुद्ध लेणी, त्या 29 नंबरच्या बुद्ध लेणीमध्ये भगवान बुद्धाची महापरिनिर्वाण मुद्रा आहे, झोपलेली मूर्ती आहे, लक्षात घ्या. तर ती 29 नंबरची अजिंठा लेणीतल्या समूहातली 29 नंबरची महापरिनिर्वाण मुद्रा असलेली बुद्धाची मूर्ती असलेली त्या लेणीमध्ये तुम्ही स्तूप पहा, त्याच्यावर तुम्हाला असे स्तंभ दिसते, कीर्तिस्तंभ. ते कीर्तिस्तंभ म्हणजे अजंठा लेणीच्या 29 नंबरच्या शेवटच्या बुद्ध लेणीमध्ये आणि कैलास लेणीच्या बुद्ध लेणीमध्ये तुम्हाला कीर्तिस्तंभ दिसते. तिथे छोटे छोटे कीर्तिस्तंभ दिसते आणि कैलास लेणीच्या ठिकाणी मोठे मोठे स्तंभ दिसते. तुम्ही 10च्या नोटीवर पहा, सम्राट अशोकाच्या पिल्लरासारखे तुम्हाला स्तंभ दिसते, त्याला कीर्तिस्तंभ म्हणतात. समजलं? कायची स्तंभ? कीर्तिस्तंभ. तर ते कीर्तिस्तंभ अजंठा लेणीच्या 29 नंबरच्या लेणीमध्ये आहे आणि कैलास लेणीमध्ये आहे. सांगा कुठून नेलेली आहे ती शिल्पकला? आहे का नाही? म्हणजे कैलास लेणी ही बुद्धिस्ट लेणी आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला अजंठाची 29 नंबरची लेणी चांगली बारीक संशोधन करावं लागेल, किंवा तुम्ही गेल्याच्या नंतर त्याच्यात मोबाईल मध्ये फोटो काढायचे, ठीक आहे ना, 29 नंबरच्या अजंठा लेणीचे फोटो काढायचे आणि ते फोटो नेल्याच्या नंतर कैलास लेणीला जायचं आणि ते पाहायचं मॅच करून, त्याची शिल्पकला, त्याचे कीर्तिस्तंभ तुम्हाला ओळखता येईल. हे मी केलं म्हणून बारीक संशोधन करायचं. म्हणजे लेणी ओळखायची कशी? तर ते आपल्याला तिथे छोटे छोटे कीर्तिस्तंभ दिसते. आता कैलास लेणीमध्ये ही बुद्ध लेणी आहे हे ओळखायचं कसं त्या सांगतो मला. असे 10च्या नोटीवर तुम्हाला स्तंभ दिसते, ठीक आहे ना, 10च्या नोटीवर वेरूळ कैलासचे. तर त्या कीर्तिस्तंभावर तुम्ही बारीक मोबाईल मध्ये पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक बाई कमळाच्या फुलावर उभी दिसते. कायच्यावर? कीर्तिस्तंभावर. आता ती बाई कोण आहे? तर तिला 4 हात नाही आहे, 2च हात आहे. तर ती कोण आहे? कीर्तिस्तंभावर, कैलास लेणीच्या त्या कीर्तिस्तंभावर एक बाई उभी दिसते कमळाच्या फुलावर. तर ती बाई कोण आहे? बुद्धाची आई महामाया. आणि त्याच कीर्तिस्तंभावर बुद्धाच्या आईच्या महामायेच्या खाली तुम्हाला गणपती सारखं शिल्पकला दिसते, पण ती गणपती नाही, ते एलिफंट हेड बुद्ध आहे. हत्ती कोणाचं प्रतीक आहे? बुद्धाच्या जन्माचं प्रतीक. महामायेच्या स्वप्नामध्ये जो हत्ती आला होता, सुमेध बोधिसत्व, लक्षात घ्या, स्वप्नच असते, ते केवळ सांकेतिक शिल्पकला आहे. कोणती? ते हत्ती. आपल्याला ते शिल्प दिसलं तर आपल्याला गणपती जाते, गणपती नाही आहे, ते एलिफंट हेड बुद्ध आहे. जसं तुमच्या घरी लॉफिंग बुद्ध असते का नाही? लॉफिंग बुद्धा पाहिला का तुम्ही? लॉफिंग बुद्धाला काही इतिहास आहे का? लॉफिंग बुद्धाच्या आई वडिलाचा काही पत्ता आहे का? लॉफिंग बुद्धा नाही का ढेबर पोटा राहते, शिवली भंतेजीचा फोटो ठेवतात, तुम्ही लॉफिंग बुद्ध ठेवतात. लॉफिंग बुद्धाचा फोटो तर आता हिंदू लोक आपल्या दुकानामध्ये ठेवते, आहे का? धनधान्य आलं पाहिजे, ते लॉफिंग नाही कसा गबरा माणूस हसतानी तोंड वगैरे असे घाल, मग त्या लॉफिंग बुद्धाचा काही इतिहास आहे का? नाही आहे ना. तसाच काही एलिफंटा हॅडचा काही इतिहास नाही, ते संकल्पना आहे, ते सांकेतिक आहे. वज्रे आणि मायनांची ती मूर्ती आहे. बुद्धाच्या जन्माचं प्रतीक म्हणून माणसाचं धड म्हणजे हत्तीचं धड आणि माणसाचं शरीर आहे. ते हिंदूंचा गणपती नव्हे. थायलंड, कोरिया, जपान, चायना, थायलंड मध्ये तुम्हाला बुद्धाच्या मूर्तीच्या बाजूला ते दिसत. तुम्ही गेल्याच्या नंतर थायलंडला अरे गणपती, अरे गणपती नव्हे, तो एलिफंट हॅड बुद्धा होय. समजलं का? तर ते तुम्हाला कुठे दिसते? कैलास लेणी. आपले लोकच काय म्हणायचं, भंतेजी लोक तिथे गेले ते काय गणपती, मग हिंदूंची लेणी. हिंदूंचं नाही, ते एलिफंट हॅड बुद्धा होय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कैलास लेणीच्या ठिकाणी गेले तर तुम्हाला हत्ती दिसते, मोठे मोठे हत्ती. तुम्ही मोबाईल मध्ये पाहते, हत्ती कशाचं प्रतीक आहे? बुद्धाच्या जन्माचं प्रतीक. आणि दुसरी गोष्ट, हत्तीचे शिल्प तुम्हाला पूर्णच बुद्ध लेण्यामध्ये दिसते. पितळ खोऱ्याच्या बुद्ध लेणीमध्ये हत्ती मोठे मोठे दिसते काळ्या दगडातले. कैलासच्या बुद्ध लेणीमध्ये, अजंठाच्या बुद्ध लेणीमध्ये पहा, रायगड जिल्ह्यामध्ये असलेल्या कुडा बुद्ध लेणीमध्ये काळ्या दगडाचे मोठे मोठे हत्ती दिसते. आणि बीड जिल्ह्यामध्ये अंबेजोगाई ठिकाण आहे, त्याला तर हत्ती कानाच, ते अंबेजोगाई बीड जिल्ह्यात आहे. अंबेजोगाईच्या त्या बुद्ध लेण्या पूर्ण हत्तीच आहे काळ्या दगडातले, त्याला हत्ती काना बुद्ध लेणी म्हणतात. तर हे हत्ती कशाचं प्रतीक आहे? बुद्धाच्या जन्माचं प्रतीक. आणि मुंबईच्या तुम्ही घारापुरीच्या लेण्या पहा, त्याचं प्राचीन नाव आहे अग्रहारपुरी आणि घारापुरी. पण जेव्हा पोर्तुगीज लोक भारतामध्ये आले तर पोर्तुगीज लोकांनी घारापुरीचं नाव चेंज करून एलिफंटा नाव ठेवलं. एलिफंटा म्हणजे काय? एलिफंट म्हणजे काय होते? हत्ती. आजही मुंबईच्या घारापुरीच्या लेणीला एलिफंटा बुद्ध लेणीच म्हणतात. ती वज्रे आणि बुद्ध लेणी आहे, लक्षात घ्या. आणि
तिथं काय दिसते तुम्हाला? कीर्तिमुख दिसते. कीर्तिमुख म्हणजे पहा, तुम्हाला कैलास लेणीमध्ये कीर्तिमुख दिसते, असं राक्षसासारखं तोंड दिसते. आजही मुंबई पुण्यातले लोक ते पहा घराच्या समोर असे लिंबू आणि मिरची लटकवते आणि काळं काळं प्लास्टिकचं ते लटकवते. लक्षात घ्या, काळं काळं असं एक लटकवते, असं काळं काळं तोंड राक्षसासारखं. मुंबई पुण्यातले लोक ते घराले नजर लागू नये म्हणून, आपल्या घरात धंदा चाला म्हणून दुकानाला ते लावतात पहा, असं काळं काळं असते ते, आणि त्याच्या खाली लिंबू आणि मिरच्या असते. तर हे बौद्ध धर्माची फक्त शिल्पकला आहे, त्याला कीर्तिमुख म्हणतात. आणि हे कीर्तिमुख तुम्हाला पूर्ण बुद्ध लेण्यामध्ये दिसते. त्याने ते चोरून ते दरवाजावर आता लिंबू मिरच्या लावून त्याने त्याचा धंदा चालू केला. कुठं? पुणे मुंबई मध्ये. तर त्याला कीर्तिमुख म्हणतात. तर त्याला तसेच ते कीर्तिस्तंभ आहे. आणि हे विश्वकर्मा जी लेणी आहे त्याने 10 नंबरची वेरूळची, त्या विश्वकर्मा लेणीच्या प्रवेशद्वारावर सुद्धा तुम्हाला ते कीर्तिमुख दिसते. त्याच्यामुळे आता राहिलं कैलास लेणी हे बौद्ध लेणी आहे किंवा नाही. तर कैलास लेणीवर गेल्याच्या नंतर तुम्हाला 6 हाताची एक दगडामध्ये मूर्ती दिसते. 6 हाताची. आता 6 हाताची लेणी मूर्ती कुठे दिसते तुम्हाला? कैलास लेणीमध्ये, त्या वेरूळमध्ये. 6 हाताची मूर्ती दिसल्यावर तुम्ही दरवाजावर जा. 6 हाताची मूर्ती दिसल्यावर तुम्हाला वाटते हिंदूची कुठली तरी काली मैया असेल, दुर्गादेवी असेल, पण ती काली मैया नाही, ती मारीची आहे. काय आहे? बोधिसत्व वज्रयानांची मारीची ही संकल्पनिक देवता आहे, प्रज्ञापारमिता आहे. आणि एक तिथं तुम्हाला कैलास लेणीच्या समोर गेटवर प्रवेशद्वार एक मूर्ती दिसते. कोणती? एक सिंहाचं तोंड, म्हणजे माणसाचं धड आणि सिंहाचं तोंड, आणि एका माणसाला त्यानं असं हातामध्ये घेतलेलं आहे. तुम्ही नरसिंहा म्हणता ना, तर ते असं मुंडक छातीनं असं पाडत आहे. ते मूर्ती आपल्याला दिसले, आपल्याला ते हिंदू धर्माचा विष्णूचा अवतार असलेला नरसिंहा आहे. ते नरसिंहा नव्हे, ते बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वर आहे. समजलं? नरसिंहा नव्हे तो. आपल्याला वाटते नरसिंहा असेल हिंदूंचा, तो नरसिंहा नाही. लक्षात घ्या, पुन्हा नाव सांगतो, बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वर. समजलं? बुद्धाला शाक्य सिंह, नरसिंह म्हणतात, ती संकल्पना आहे. आणि ह्या मूर्त्या बोधिसत्व सिंहनाद अवलोकितेश्वरालाच ब्राह्मणांनी नरसिंहा बनवलेला आहे, ते छाती पाडताना. आणि ह्या मूर्त्या तयार कोणी केल्या? पाल बौद्ध राज्यांनी आणि गुप्त बौद्ध राज्यांनी आणि चोल पल्लव बौद्ध राज्यांनी ह्या मूर्त्या तयार केल्या होत्या. आणि तुम्हाला वेरूळच्या बुद्ध लेणीमध्ये सप्तमातृका दिसेल, 7 बुद्धाच्या प्रतिमा दिसेल, आणि एलिफंटा हॅड बुद्ध, म्हणजे तुम्हाला गणपती फक्त 3 बुद्ध लेणीमध्ये दिसते महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या, गणपती नाव आहे तो एलिफंटा हॅड बुद्धा. ह्या तुम्हाला फक्त वेरूळच्या बुद्ध लेणीमध्ये तुम्हाला गणपतीचं शिल्प दिसतं, पण ते गणपती नव्हे, ते वज्रयानांचा एलिफंट हॅड बुद्धा होय. लक्षात घ्या, हाच गणपती म्हणून चोरला आहे. तर महाराष्ट्रामध्ये 3च लेण्यांमध्ये तुम्हाला दिसते. एक आहे एलिफंटा लेणी मुंबईची, दुसरी आहे विद्यापीठ लेणी आहे औरंगाबादला लागून असलेली मराठवाडा विद्यापीठमध्ये, तिथे तुम्हाला गणपती, आणि गणपतीच्याच बाजूला बुद्धाची मूर्ती, पण तो गणपती नव्हे, ते एलिफंट हॅड बुद्धा होय. आणि तिसरं, वेरूळच्या लेणीवर आणि मुंबईच्या मंडपेश्वर बुद्ध लेणीवर तुम्हाला एलिफंटा हॅड बुद्ध दिसते. तुम्हाला बाकीच्या लेण्यांवर एलिफंटा हॅड दिसत नाही. पण लोकांना प्रश्न पडते, मग हिंदू धर्मातल्या लोकांना चास भेटे, हे तर आमच्याच लेण्या आहे. बुद्धाच्या बाजूला गणपती नव्हे, ते म्हणजे वज्रयान, हिनयान आणि महायान या 3ही पंथांच्या लेण्या महाराष्ट्रामध्ये होत्या. जी विद्यापीठ लेणी म्हणून ओळखल्या जाते औरंगाबादची, ती विद्यापीठ लेणीमध्ये तुम्हाला बुद्धाच्या बाजूला गणपती दिसते. तर ते गणपती नव्हे, ते एलिफंट हॅड बुद्धा होय, वज्रयानी संकल्पनिक देवता होय. आणि ते संपूर्ण बौद्ध लेण्यामध्ये तुम्हाला समजलं. आता तो 10 आणि 11 मार्चला किरणोत्सव दिवस आहे म्हणून मी हा विषय घेतलेला. अनेक उपासक उपासिकांनी मला सांगितलं बनतेजी की ते कैलास लेणी बौद्धांची आहे, तर कैलास लेणी बौद्धांचीच आहे. तुम्ही घारापुरीच्या बुद्ध लेणीवर गेल्याच्या नंतर तुम्हाला काय दिसते? मुंबईच्या 3 मुंडक्याचं एक मूर्ती दिसते. आता त्याला लोक काय म्हणते? ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती होय म्हणते, पण ती त्रिमूर्ती नाही. ते त्रिमूर्ती नाही, ते कशाची होय? बोधिसत्व पद्मपाणी, बोधिसत्व वज्रपाणी आणि बोधिसत्व अवलोकितेश्वर ही वज्रे आणि महायांची लेणी होय. कोणती? एलिफंटा याच्यातली, आणि ती मौर्य राज्यांनीच तयार केलेली आहे. पण लक्षात घ्या, बौद्ध लेण्यांवर आता RSSच्या लोकांचा आणि बजरंग दलाच्या लोकांचा सुळसुळाट झालेला आहे. तुम्ही अजंठा लेणी पहा, वेरूळची लेणी पहा, किंवा बौद्धगयाला जा, तिथं RSSचे लोक चुकीच्या पद्धतीनं गायडन्स करतात. आपण बुद्धगयाला पाहिलं, त्या बुद्धाच्या मूर्तीला 5 पांडव म्हणतात, आहे का नाही? तर आपल्या समाजातले पोरं बेरोजगार आहे. शिल्पकलेचा जर त्याने अभ्यास केला, लेणीवर जर त्यांनी गाईड केलं, मार्गदर्शन केलं, तर त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकते. पण हिंदू धर्माचे RSSचे लोक आपल्या बुद्ध लेण्यांवर ते चुकीच्या पद्धतीनं प्रचार प्रसार करत आहे, आणि विदेशातले लोक आले त्यांना ते चुकीच्या पद्धतीने सांगत आहे. बौद्ध लेणींना ते पांडव लेणी म्हणजे सांगतात, आणि बौद्ध लेणींच्या त्या मूर्तींना म्हणजे बोधिसत्वाच्या मूर्तीला विष्णूची मूर्ती सांगतात. तर हे कोण प्रचार करत आहे? तुम्ही कुठे पहा, अजंठा, वेरूळ, कैलास लेणी कुठे जा,
एलिफंटाच्या लेणीवर बौद्ध लेण्यांना पांडव लेण्या आणि हिंदू लेण्या म्हणून ते सांगत आहे आणि त्याचा ते धंदाच आहे की नाही. आणि त्याच्यात ते सक्सेसही झालेलं आहे. बुद्ध विष्णूचा 9वा अवतार नाही आहे हा खोटा प्रचार आहे असं बाबासाहेब म्हणतात. पण बुद्ध विष्णूचा 9वा अवतार आहे ही खोटी गोष्ट ही ते भारतामध्ये पूर्ण लोकांना खरी वाटायला लागली ना. आता खरीच वाटते ना, आताही खरीच वाटायला लागते. आणि म्हणूनच ते बौद्ध लेण्यांचं ब्राह्मणीकरण करत आहे. कोण? RSS चे लोक प्रत्येक ठिकाणी जाऊन बसले आहेत. प्रत्येक बुद्ध लेणीला पांडव लेणी म्हणतात. आणि पांडव लेण्या कोण खोदल्या म्हणते? आता पांडव मग काय बौद्ध होते का? नव्हते. आणि पांडवांना ते एका रात्रीच खोदल्या म्हणते. जसा कोंबडा ओरडला 4 वाजता बंद लेण्या बंद झाल्या ते पांडवही गायब झाले. म्हणजे पूर्ण लेणीला, नाशिकच्या लेणीला ते पांडव लेणीच म्हणते. तर बघा मी त्या शिल्पकला सांगतो 5 मिनिटांमध्ये आणि थांबतो. तर कोणत्याही बौद्ध लेणीमध्ये शिल्पकला असते आणि ती शिल्पकला फक्त शिल्पकला म्हणून जायचं. काय काय असते शिल्पकला? यक्ष असते, गंधर्व असते, किन्नर असते, भारवाहक असते, द्वारपाल असते, महामयुरी असते, अष्टभाई असते, बोधिसत्व वज्रपाणी असते, बोधिसत्व मंजुश्री असते, बोधिसत्व तारा असते, बोधिसत्व वैरोचन असते, बोधिसत्व पद्मपाणी असते, वज्रपाणी असते, घंटापाणी असते, विश्वपाणी असते आणि बोधिसत्व अष्टभाई मूर्ती असते, बोधिसत्व महामयुरी असते आणि बोधिसत्व वैरोचन आणि बोधिसत्व पद्मपाणी असते आणि अमिताभ सुद्धा असते. पहा तुम्हाला हे नाव सांगली पण हे संकल्पनिक देवता आहे बुद्ध आणि बोधिसत्व. तर कैलास लेणीच्या संदर्भातला सगळ्यात मोठा पुरावा ते सांगतो आणि या ठिकाणी मी थांबतो की कैलास लेणी ही बुद्ध लेणी कशी आहे ते कसं ओळखायचं. बघा कैलास लेणी कशी आहे पहा तुम्हाला सांगतो. कैलास लेणीचं आजूबाजूचं स्ट्रक्चर ब्राह्मणानं बदलवलं नाही, लक्षात घ्यायचं आहे. तुम्ही जसे कैलास लेणी वेरूळला पाहायला गेले तर तिथे एक डोकं लावायचं, थोडं डोकं लावायचं. आजूबाजूचे जे पूर्ण ठिकाण आहे इकडून 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 सगळं चौबदाल पहा तुम्ही. पण मेन जे गर्भगृह आहे, लक्षात घ्या मी जाता सांगतो आणि थांबतो की तुम्ही कधी बुद्ध विहारात गेल्याच्या नंतर तुम्ही आजूबाजूचे फोटो पाहता, आजूबाजूच्या भित्या पाहता की पहिले मेन मूर्ती पाहता. आता मी या विहारामध्ये बसून आहो तर तुम्ही आल्याच्या नंतर जसे तुम्ही विहारामध्ये एंट्री केली तर तुम्ही पहिले कुठं जाता? पहिले मेन मूर्ती पाहतो आपण गर्भगृहातली म्हणजे अधिष्ठानातली म्हणून आपल्या भाषेमध्ये मेन अधिष्ठानातली जी मूर्ती आहे. तर लोक माहिती आहे का कैलास लेणीला गेल्याच्या नंतर सगळीकडे पाहायचं, भोवताल पाहायचं, पण गर्भगृहामध्ये जायचं आणि गर्भगृहामध्येच ब्राह्मणांनी म्हणजे काय केलेली आहे? बदमाशी केलेली आहे. त्या गर्भगृहामध्ये सिमेंटचा आणि दगडाचा शिवलिंग बसवलेला आहे. समज तुम्हाला कैलास लेणी बुद्ध लेणी आहे किंवा नाही याच्या संदर्भातलं सगळ्यात मोठा ठोस पुरावा म्हणजे कैलास लेणीतले जे मेन गर्भगृह आहे तिथंच सिमेंटचा आणि दगडाचा शिवलिंग ब्राह्मणानं बसवला आहे. त्या शिवलिंगाच्या ठिकाणी बुद्ध मूर्ती जर असती, स्तूप असता तर आपल्याला ते बुद्ध लेणी 100% आहे सांगता आलं असतं. पण आताही सांगता येते का? म्हणजे आजूबाजूच्या सगळ्या मूर्त्या फक्त तोडफोड आहे. आजूबाजूच्या मूर्त्या सगळ्या बरोबर व्यवस्थित आहेत त्या कैलास लेणीच्या, पण मधातल्या गर्भगृहातली अधिष्ठानातली ती प्रमुख म्हणजे मेन गर्भगृहातली मूर्तीच गायब आहे. याचाच अर्थ तीच मूर्ती गायब केली म्हणजे बाकीची पूर्ण लेणी आपल्या कब्जामध्ये येते. समजलं ना तुम्हाला? फक्त मेन मूर्ती गायब करायची. आता पंढरपूरच्या विहारातली किंवा इतर मंदिरातल्या बुद्ध मूर्त्याच गायब केल्या ना आणि त्या आता आपल्याला असं वाटतं हिंदूच आहे की नाही. तर तसंच जसं सोमनाथचं केलं का नाही, बुद्धाची मूर्ती गायब करून तिथं शिवलिंग मानला सोमनाथला, त्याच पद्धतीनं ब्राह्मणांनी कैलास लेणी ही बुद्ध लेणी आहे किंवा नाही, वज्रे आणि बुद्ध लेणी आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काय करायचं? मेन गर्भगृहामध्ये पाहायचं की मेन गर्भगृहातली मूर्ती कुठे गायब झाली. आजूबाजूच्या मूर्त्या तशाच आहे पण मेन गर्भगृहातली मूर्ती तिथं एकतर ओटी स्तूप होता, चैत्य स्तूप, नाहीतर तिथं बुद्धाची मूर्ती होती. पण तिथं आता सिमेंटचा शिवलिंग बसवला आणि सिमेंटचा शिवलिंग बसवल्याच्या नंतर लक्षात घ्या तिथं ती ब्राह्मण लेणीमध्ये निर्माण झाल्या. तर मी ज्या ठिकाणी ते सांगणार आहोत, ज्या ठिकाणी 10 आणि 11 मार्चला एका सूर्याची दुसऱ्या सूर्यासोबत भेट होते, किरणोत्सव दिवस म्हणतात, किरण पडते ज्याला रश्मी म्हणतात बौद्ध धर्मामध्ये. तर त्या ठिकाणी जी मूर्ती आहे का नाही, बघा मी ते सांगतो. वेरूळच्या आणि वेरूळच्या ज्या म्हणजे वेरूळची जी लेणी आहे ही बुद्धिस्ट लेणीसाठी आणखी एक पुरावा आहे. वेरूळच्या वरच्या लेणीमध्ये वरत जायचं चढून तर तुम्हाला उत्तर दिशेनं एक तोंड केलेला, दक्षिण, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशा 4ही दिशेकडे तोंड केलेले तुम्हाला सिंह दिसते. आणि हे सिंह कुठे आहे? तुम्हाला सम्राट अशोकाच्या स्तंभावर दिसते आणि कारल्याच्या बुद्ध लेणीमध्ये सुद्धा दिसते. 4 तोंडाचे 4 सिंह. पण तुम्ही कैलास लेणी हे बुद्धिस्ट लेणी ओळखण्यासाठी वरत जाऊन पाहायचं. त्याच्या बाजूला उत्तर दिशेला उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम बाजूला
काय दिसते? सिंह दिसते, चार तोंडाच्या चार बाजू, बिलकुल त्याच्यासारखे, फक्त ते अलग अलग आहे, स्तंभावर नाही, 1 2 3 4. आणि तिथं कमळाचं लोटस दिसते आणि वर्त बुद्धाच्या मूर्त्या दिसते तुम्हाला, वर्त बुद्धाच्या आणि बोधिसत्वाच्या मूर्त्या दिसते, चैत्य गवाक्ष दिसते, असे पिपळाच्या पानाचे काढलेले, कीर्तिस्तंभ दिसते, कैलास लेणी, वज्रे आणि बुद्ध लेणी वय, ते हिंदूंची ब्राह्मणांची लेणी नव्हे, त्या बोधिसत्वाच्या मूर्त्या आहे. तर ज्या 10 नंबरच्या विश्वकर्मा लेणीमध्ये जे किरणोत्सव पडते, तर त्या ठिकाणी बुद्धची मूर्ती आहे का नाही, ती बुद्ध मूर्ती हिनयान महायानी आहे आणि 17 फुटाची मूर्ती आहे. किती आहे? 17 फुटाची. आणि ती मूर्ती व्याख्यान मुद्रा आणि धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. आणि वर्त माहिती आहे का, पिंपळाच्या झाडाची शिल्प आहे, बाजूला बोधिसत्व वज्रपाणी आहे आणि बाजूला बोधिसत्व पद्मपाणी आहे. आणि मधामध्ये बुद्धाची मूर्ती व्याख्यान मुद्रा आणि धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतली आहे आणि 7व्या शताब्दीमध्ये आहे. चालुक्य आणि राष्ट्रकूट राजे ही बुद्धिस्ट होते, त्यांनीच त्या बुद्ध मूर्त्या खोललेल्या आहे. बाजूला तारा आहे, भ्रुकुटी आहे, यक्ष आहे, गंधर्व आहे, किन्नर आहे, कीर्तिमुख आहे, भारवाक आहे, द्वारपाल आहे, नागराज्य आहे, पंचिका आहे, महामयुरी आहे, अष्टभाया आहे, अप्सरा आहे, चैत्य गवाक्ष आहे. आणि तुम्हाला 10 नंबरची जी बुद्ध लेणी आहे, जिथं किरणोत्सव पडते, त्या लेणीच्या प्रवेशद्वारावर एक बासरी वाजवताना माणूस दिसते आणि तबला वाजवताना दिसते. आपल्याला वाटते तो कृष्ण, तबला वादक आणि बासरी वादकाचे तुम्हाला शिल्प त्याच 10व्या नंबरच्या लेणीमध्ये दिसते. तिथे मैत्रेय तारा दिसते. तर या बुद्ध लेणीचा शोध जेम्स फर्ग्युसन आणि जेम्स बर्जेस यांनी लावलेला आहे. तर ह्या बुद्ध लेण्या म्हणजे वेरूळच्या बुद्ध लेण्या सातवाहन, वाकाटक, त्रैकुटक, राष्ट्रकूट आणि चालुक्य या नागराजांनी खोदलेल्या आहे, लक्षात घ्यायचे आहे. त्या ठिकाणी जैन लेण्या या यादवांनी खोदलेल्या आहे. आणि चालुक्य म्हणजे चालुक्य 2 घराणे होते, एक बदामीचे चालुक्य, जशा कर्नाटकच्या बदामीच्या लेण्या ह्या बुद्धिस्टच लेण्या आहे. म्हणजे बदामीचे चालुक्य राजे आणि कल्याणीचे चालुक्य राजे हे बुद्धिस्टच राजे होते. या चालुक्य राजांनी आणि राष्ट्रकूट राजा कृष्णराज आणि दंतीदुर्ग यांनीच त्या वेरूळच्या शाक्तपंथी, वज्रयानपंथी बौद्ध लेण्यांचं खोदकाम केलेलं आहे. तर लेणीचा कालखंड आहे. तर अशीच बुद्ध लेणी आंध्र प्रदेशामध्ये भैरवकोंडा, प्रकाशम जिल्हा आहे, भैरवकोंडाला सुद्धा अशीच लेणी आहे, त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे. किंवा अशाच पद्धतीची जिल्हा बुद्ध लेणी म्हणून ओळखला तर ती वज्रे आणि बुद्धिस्ट लेणी विजयवाड्याच्या ठिकाणी आहे. तिला उंडावली आणि अक्काना मंदाना आणि उंडावली नावाची 2 बौद्ध लेण्यांचा समूह विजयवाड्याला आहे. त्याच्यावरही त्याही वज्रे आणि बौद्ध लेण्या आहे, पण त्यालाही सुद्धा आता ब्राह्मणी हिंदू लेण्या म्हणून समजतात. लेणीचं जतन कसं करायचं ते मी सांगतो आणि थांबतो. लेणीचं जतन करण्यासाठी एकच काम करू शकतो आपण बौद्ध लोकांनी लेणींवर जाणं सोडून दिलं, म्हणून ब्राह्मणांनी त्या ठिकाणी काय केलेले आहे, कब्जे केलेले आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे जिथं जिथं लेण्या आहेत तिथे तिथं गड किल्ले आहे. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी बुद्ध लेण्यांची तोडफोड केली नाही, पण संभाजी महाराजांची हत्या झाल्याच्या नंतर ब्राह्मण लोकांनी, तुम्हाला माहित असेल, अष्टविनायक गणपती लेण्याद्रीला पेशव्यांनीच बसवलेला आहे. पेशव्यांनीच मंदिरांवर, विहारांवर आणि बुद्ध लेण्यांवर कब्जे केले आहे, गड किल्ल्यांवर त्यानंच कब्जे केलेले आहे. तर लक्षात घ्या, ज्या ज्या परिसरामध्ये, जसं आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये एकच बुद्ध लेणी आहे, कोणती? सालबर्डी बुद्ध लेणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकच बुद्ध लेणी आहे, कोणती? विजासन भद्रावती लेणी. अकोला जिल्ह्यामध्ये एकच लेणी आहे, पातूर बुद्ध लेणी. तर तिथल्या परिसरातल्या लोकांनी, बौद्ध लोकांनी त्या लेण्यांचं जतन होते. जर दर पौर्णिमेला किंवा दर रविवारी सुट्टीला जर त्या बुद्ध लेण्यांमध्येच गेले आणि वंदना जर घेतल्या तर आपल्या बुद्ध लेण्यांची बचत होऊ शकते. पण सर्वात जास्त बुद्ध लेण्या कुठे आहे? पुणे, मुंबई आणि औरंगाबादला. पण पुणे आणि मुंबईतले लोक सगळ्यात जास्त अंधश्रद्धेतले आहे, लक्षात घ्या. सगळ्यात जास्त अंधश्रद्धेतले लोक कुठं? माझ्या अभ्यासावरून सांगतो. म्हणजे सांगा, सगळ्यात जास्त बुद्ध लेण्या पुण्यात आहे. मग कारल्याच्या बुद्ध लेणी एकविरा देवी बसवली का नाही ब्राह्मणानं? बसवली ना. पण पुण्यातले लोक काय करत आहे, समजलं का? किती सुंदर लेणी आहे, जगप्रसिद्ध लेणी आहे कारला, पण तिथे एकविरा देवी बसवली आहे का नाही? पुण्यातले लोक काहीच करत नाही. जर पुण्यातल्या लोकांनी दर पौर्णिमेला किंवा रविवारी सुट्टीच्या दिवशी, लक्षात घ्या, हे सांगतो थांबतो, की जर दर रविवारी आणि पौर्णिमेला तिथल्या पुण्यातल्या परिसरातल्या बौद्ध उपासक उपासिकांनी त्या लेणीवर जाऊन पांढरे शुभ्र कपडे घालून वंदना जर घेतली तर तेवढंच त्या लोकांना भीती नाही होत का? आता ज्या लेण्या कब्जा केल्या त्या जाऊ द्या, पण ज्या आता शिल्लक आहे तर त्याचं जतन करणं कोणाचं काम आहे? आपलंच आहे. तर बौद्ध लोकांनी जाणं सोडलं. आणि आता बघा, औरंगाबादला लागून किती मोठ्या लेण्या आहे, पण औरंगाबादचे भिक्खू लोकांचं एक कर्तव्य आहे. आता मी तर वर्धा जिल्ह्यामध्ये राहतो, पण जे लोक औरंगाबाद
च्या परिसरामध्ये राहणारे भिक्खू लोक आहेत त्याने वेगवेगळे सेंटर बांधले, वेगवेगळे भिक्खू निवास बांधले, वेगवेगळे विहार बांधले. पण कमीत कमी औरंगाबाद जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले एवढे सारे बौद्ध भिक्खू आहेत त्यांनी शेती घेऊन किंवा अनेक ठिकाणी जागा उपलब्ध करून दान दिलेल्या जागेवर त्यांनी भिक्खू सेंटर उभे केलेले आहे. पण त्यानं कमीत कमी औरंगाबादच्या परिसरातील ज्या लेण्या आहे घटोत्कच लेणी, अजंठा वेरूळ, तिथं कमीत कमी औरंगाबाद परिसरातल्या बौद्ध भिक्खूंनी तिथं वर्षावासात 3 किंवा 4 महिने वर्षावास करायला पाहिजे. कारण बुद्ध लेण्या काय होत्या, बौद्ध विद्यापीठ होते आणि बुद्ध लेणीमध्येच भिक्खू लोक राहायचे. गव्हर्नमेंट कडून तशी परमिशन काढून प्रत्येक बुद्ध लेणीमध्ये वर्षावासाच्या पिरियड मध्ये 3 किंवा 4 महिने बौद्ध भिक्खूंनी राहायचं आणि बाकी वेळ प्रचार करायचा. तर बौद्ध लेण्यांचं संरक्षण नाही होऊ शकत का? म्हणून बौद्ध लेण्यांवर आरएसएसच्या लोकांचं काय वाढलेलं आहे, कब्जा वाढलेला आहे. तर जिथं जिथं बौद्ध लेणी आहे तिथं तिथं बौद्ध लेण्यांवर एकतर वर्षावास चालू व्हायला पाहिजे 3 महिन्याचा आणि बौद्ध उपासक उपासिकांनी त्या ठिकाणी जायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला तरुण पिढीनं बुद्ध धम्माकडे वळलं पाहिजे आणि तरुण बुद्ध उपासकांनी आणि बौद्ध भिक्खूंनी शिल्पकलेचा अभ्यास केला पाहिजे. अनेक बौद्ध भिक्खू उपासक उपासिकांना धम्म सहलीला घेऊन जातात अजंठा वेरूळला आणि त्यालाच माहित नाही. बरेच मी उपासक मी सांगतो ते थांबतो की अनेक उपासक उपासिकांना मी घेऊन जायचो अजंठा वेरूळला. मग उपासक उपासिका म्हणायचे बनतेजी याले 3 हात आहे जी, याले 4 हात आहे जी, हे वय काय जी, हे काय होईन, ते काय होईन, ते काय होईन, ते काय होईन. त्यात मग ते आले म्हणजे बनते तुम्हालाही नाही माहित का जी. अजंठा वेरूळला गेल्याच्या नंतर आता मी नेल्याच्या नंतर भंतेची कोण अपेक्षा करतील का नाही? पण काही भंतेची लोक माहीच टीका करते. कोणते? या भंतेले म्हणते तेच काम आहे म्हणते लेण्याचा. अरे लेण्याचा अभ्यास बौद्ध भिक्खूंचा आहे, बौद्ध भिक्खूंनीच त्या लेण्या खोदलेल्या आहे, वर्षावासाचे ठिकाण आहे. मग आपल्यालाच माहित नाही राहिलं बौद्ध भिक्खूंना, तर उपासक अंधश्रद्धेत नाही जातील का? आहे का नाही? त्यांना 4 हात काय, 2 हात काय, ते नागराज होईन, ते यक्ष होईन, गंधर्व होईन, किन्नर होईन, बोधिसत्वाच्या मूर्त्या आहे. हे बौद्ध भिक्खूंनी जे लोक फक्त धम्म सहली काढतात, म्हणजे काही लोक बौद्धाचार्य लोक, काही लोक तर बिझनेसच बनवला आहे, फक्त दाखवायला नेतात सोडून देतात, त्या शिल्पकलेचा अभ्यास सांगत नाही, त्यामुळे लोक बौद्ध धम्माकडे वळत नाही. आहे का नाही? कारण इतिहासाची जे जाणकारी देतच नाही. बुद्धगयाची सहल म्हणा, अजंठा वेरूळच्या लेण्या म्हणा, त्यांच्या शिल्पकलेचा अभ्यास माहित असेल त्याच बौद्धाचार्यांनी बौद्ध भिक्खूंनी धम्म सहली काढल्या पाहिजे. बौद्ध भिक्खूंना माहित नाही, मला सच म्हणायचे म्हणते तुम्हालाही माहित नाही का जी, तुम्हालाही माहित नाही का जी, हे कायची मूर्ती आणि ते कायची मूर्ती आहे, हे वेरूळची कैलासची आपल्या अजंठाची, तर मलाच माहित नाही, तुम्ही चुपचाप राहायचं, मलाच कमीपणा वाटते. पण मग मी निश्चय केला की या प्रत्येक मूर्तीचा शिल्पकलेचा मी अभ्यास केला पाहिजे. पाली शिलालेख मला वाचता आले पाहिजे, खूप जरी वाचता आलं नाही तर वाचता आले पाहिजे. म्हणून मी तेव्हापासून बुद्ध लेण्या ह्या बोलत असतात, आपल्या संग बोलतात, ते शिल्पकला बोलत असते म्हणजे आपल्याला काहीतरी ते सांगत असते. लक्षात घ्या, ते एक धम्माचा अभ्यास आहे. मूर्त्या म्हणजे केवळ मूर्त्या नका पाहू, ते शिल्पकला, ती पेंटिंग, अजंठा त्याला पेंटिंग नका पाहू, त्याच्यामध्ये जातक कथा तो अभ्यास आहे, त्याला अभ्यास म्हणतात. म्हणजे शिल्पकलेतला अभ्यास. जसं आपल्याला मास्तर काय करतो, अक्षराने लिहून देतो फळ्यावर आणि एखाद्या माणसाचं फुलाचं चित्र काढून समजावून सांगतो काय, तसंच ते बौद्ध भिक्खूंनी आणि बौद्ध राजांनी ते शिल्पकला म्हणजे एक अभ्यास आहे तो. त्याच्यामध्ये किती ज्ञान आहे, किती एकाग्रतेनं आणि श्रद्धेनं ते बनवले आहे. काय? बौद्ध लेण्या. तर ह्या बौद्ध लेण्या आपण त्या ठिकाणी जावं एवढंच मला आजच्या अनुषंगाने सांगायचं आहे. तर 10 आणि 11 मार्च हे जगभरातील बौद्ध लोक आणि बौद्ध राष्ट्रातील लोक त्या ठिकाणी एका सूर्याची दुसऱ्या सूर्यासोबत भेट होत असते. तो किरणोत्सव दिवस. आपणही त्या ठिकाणी जावं, त्या ठिकाणी अष्टशिलाचं पालन करावं आणि पंचशिलाचं पालन करावं आणि त्या ठिकाणी जाऊन बुद्धवंदना घ्यावी. मी तर म्हणतो सर्व महाराष्ट्रातील उपासक उपासिकांना मी आवाहन करतो की आपण केवळ अजंठा वेरूळ लेण्यात अशा पाहिल्या जातो, पण आपण खास करून विशेष दिवस म्हणून तो 10 आणि 11 मार्चचा किरणोत्सव जो 4:30 ते 4:45 पर्यंत तो किरणोत्सव तुम्हाला पाहायला भेटेल. इतका सुंदर अद्भुत नजारा असतो. बुद्धाच्या एकदम चेहऱ्यावर सूर्याचं किरण दिसते. तुम्ही ते मोबाईल मध्ये पाहू शकता, पण प्रत्यक्ष जाऊन आपण पाहावं. तो किरणोत्सव दिवस वेरूळचा तो 12 महिन्यातून फक्त एकदाच येतो आणि ती 10व्या नंबरची लेणी आहे, विश्वकर्मा लेणी. म्हणून जाता जाता मला हेच सांगायचं आहे की बौद्ध उपासक उपासिकांनो, आपण कधीही एलिफंटा मुंबईच्या आणि वेरूळच्या कैलास लेणीला भेट देत असताना त्या बुद्ध लेण्याच्या ज्या 4 हाताच्या, 2 हाताच्या, 5 हाताच्या ज्या काही मूर्त्या दिसतात त्या बोधिसत्वाच्या मूर्त्या आहे, वज्रयानी पंथाच्या मूर्त्या आहे, त्या हिंदूंच्या नाही आहे. वेरूळला फक्त बौद्धांच्या आणि जैनांच्याच बौद्ध लेणी आहे, हिंदूंची तिथं लेणी नाही.
त्या सर्व वज्रे आणि पंथांच्या लेण्या आहे. भ्रमात पडण्याची गोष्ट नाही आहे. त्याची शिल्पकला म्हणजे समजून घ्या, हेच मला सांगायचं आहे. हा व्हिडिओ मी त्यासाठीच बनवलेला आहे. हा इतिहास इतरही लोकांना कैलास लेणीच्या संदर्भात जो काही भ्रम पडलेला आहे आणि जे म्हणजे लोक भ्रमात पडतात की कैलास लेणी हिंदूंची लेणी कशी, तर त्या लोकांनी हा माझा जो व्हिडिओ आहे इतरांपर्यंत शेअर करा, इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या, जेणेकरून लोकांना कैलास लेणीचं सत्य माहित पडेल. ती कैलास लेणी वज्रे आणि बौद्ध लेणी आहे, ती हिंदू लेणी नाही आहे. एवढंच मला सांगायचं आहे. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो.